शरद मोहोळ याची 5 जानेवारीला भर दिवसा गोळ्या झाडून हत्या करण्यात आली। या प्रकरणी प्रमुख आरोपी साहिल उर्फ मुन्ना पोळेकर, नामदेव कानगुडे यांच्यासह 8 जणांना अटक करण्यात आली। त्यात 2 वकिलांचाही समावेश आहे। दरम्यान हत्या करण्याआधी 3 आठवड्यांपूर्वी आरोपींनी आणखी एकावर गोळीबार केला होता अशी माहिती समोर येते। शरद मोहोळची हत्या करण्यासाठी मदत करायला नकार दिल्यावर आरोपींनी गोळीबार केला होता। भुगाव परिसरात करण्यात आलेल्या या गोळीबार प्रकरणात आता बंड गार्डन पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय। याबाबत मिळालेली माहिती अशी आहे की नामदेव कानगुडे आणि मुन्ना पोळेकर या दोघांनी शरद मोहोळच्या हत्येसाठी एकाला बोलावून घेतलं होतं। अजय सुतार असे त्याचं नाव असून तो 17 डिसेंबर रोजी नामदेव कानगुडेला भेटला। भुगाव इथं त्याला शरद मोहोळची हत्या करणार असल्याचं सांगण्यात आलं। त्यासाठी तू मदत कर असंही सांगितलं, पण अजय सुतारनं नकार दिला। अजय सुतारने नकार दिल्यानं त्यावेळी आरोपींसोबत वादही झाला। त्यावेळी अजयनं तिथून पळून जाण्याचा प्रयत्न केला, तेव्हा आरोपी साहिल पोळेकर यानं गोळीबार केला। 2 गोळ्या पोळेकरनं अजयवरती झाडल्या, त्यापैकी एक गोळी अजयच्या पायाला लागली। गोळीबार केल्यानंतर जखमी झालेल्या अजय सुतारला आरोपींनीच रुग्णालयात नेलं। त्यानंतर याबाबत कुठेही वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली। धमकी दिल्यानं अजयनं गोळीबाराबद्दल कुणालाही सांगितलं नाही। शरद मोहोळच्या खुनानंतर आरोपींनी याआधीही गोळीबार केल्याचं समोर आलं होतं। त्याचा अधिक तपास केल्यानंतर ही माहिती समोर आलेली आहे।